या 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 नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये आजच्या या शुभ दिनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारणही तसंच आहे, कारण प्रबोधन कुर्ला शाळा यशाची अनेक शिखरं गाठत असताना या शाळेला अनेक हातांनी मदत होत आहे. कारण शैक्षणिक दृष्टिकोनातून, कलेच्या दृष्टिकोनातून शाळा आपले उज्ज्वल यशाची पावलं टाकत आहे. त्यासाठी बऱ्याचदा अनुदानाची गरज असते, परंतु आपल्याकडे आपली जी अनुदानित शाळा आहे त्या सगळ्याच दृष्टिकोनातून अनुदानासाठी पुरी पडत नाही. परंतु भाऊंचे स्नेही, शाळेचे हितचिंतक आणि शाळेचा उत्कर्ष बघणारे अनेक लोक शाळेमध्ये अगदी सढळ हाताने मदत करत आहेत. आज डिजिटल बोर्ड जे पुन्हा एकदा नव्याने आलेला आहे, त्याच्या अनावरणाचा आज कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने मी सगळ्यांचं स्वागत करतेच आहे. परंतु तो बोर्ड ज्यांनी दिलेला आहे त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत. मी त्यांच्याविषयी बोलणारच आहे. प्रदीप चित्रे सर इथे उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर मेटल बॉक्स कंपनीमध्ये सर जॉबला होते. त्याचबरोबर त्यांची स्वतःची केबल सर्व्हिस आहे. याचबरोबर ते उत्तम लेखक आहेत आणि आपलं आयुष्य ते आनंदाने जगत आहेत. परंतु अजून एक खास ओळख मला त्यांची सांगायला आवडेल, ते म्हणजे सारा हॉलिडेज वर्ल्ड टूर एजन्सी ज्या अतिशय खंबीरपणे ऑस्ट्रेलियातून चालवत आहेत, त्या त्यांची रचना चित्रे यांचे ते वडील आहेत. त्याच्यासाठी जोरदार नवरात्रोत्सव चालू आहे आणि देवीचा जागर आपण करतो. स्त्री कुठेही मागे नाही, परंतु ज्या काही गोष्टी आहेत कमी अधिक स्वरूपाच्या, परंतु एक भक्कमपणे स्त्री असून सुद्धा इतक्या वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं पाय रोवलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्टपणे ते आपली एजन्सी चालवत आहेत. त्यांच्या 2 लेकी सुद्धा आपल्या शाळेमध्ये येऊन गेल्या आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्यांना शाळेत यावंसं वाटतं. सर, आपलं खूप खूप स्वागत. प्रबोधन कुर्ला शाळेतून आपण मनपूर्वक स्वागत करते मी आणि आपण बोर्ड उद्घाटनाकडे वळूयात. बोर्डचं उद्घाटन करण्यासाठी आपण मी प्रदीप चित्रे, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर, संस्थेच्या विश्वस्त सौ शलाका कोरगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब मॅडम, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या फलके मॅडम आणि महिलांमधून एक पालक प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणीतरी हीत कापून सरांच्या हस्ते. आपण असं म्हणतो, माय मरो आणि मावशी जगो. माझ्या लेकीसाठी शालाका वहिनी ही सुद्धा आईच्या स्वरूपाचा आईच आहे. त्यामुळे माझी मनापासूनची त्यांना विनंती आहे, तुमच्या लेकीने तुम्हाला दिलेलं त्याचा घेऊन मनावरून तुम्हीच करायचं आणि त्याला तुम्हीच हकदार आहात. मी फक्त साक्षीदार पण टाळ्या वाजवण्याचं काम करणार.
विश्वस्त सौ शलाका कोल्हावकर यांच्या हस्ते फीत कापून डिजिटल बोर्डचं उद्घाटन होत आहे. श्रीमती सुनीला चित्रे यांच्या स्मरणार्थ बोर्ड आपल्या शाळेला भेट दिलेला आहे. त्यामुळे त्यांची लेख रचनाचित्रे आणि फॅमिली जरी ऑस्ट्रेलियात असले तरी सुद्धा फेसबुक आपल्या शाळेच्या YouTube लाईव्ह वरून ते हा कार्यक्रम बघत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत ते ऑस्ट्रेलियामधून जोडले गेलेले आहेत. एक छोटीशी क्लिप आपण इकडे बघणार आहोत. प्लीज.
त्यांच्या स्मरणार्थ रचना चित्रे यांनी हा बोर्ड आपल्या शाळेला भेट दिलेला आहे. खरंच या 2 गाण्यांनी वातावरणात भारून गेलं. प्रत्येकाच्या हृदयात ही आईविषयीची जी प्रेमळ जी गाणी आहेत ती रुजलेली आहे. कारण आई हे असं कोर्ट असतं जिथे सगळे गुन्हे माफ असतात आणि आईची माया शेजी करायला गेली तरी गुळाची गोडी साखरेला येणार नाही अशी स्थिती असते. आणि म्हणूनच आईच्या प्रेमाखातर त्यांनी हा बोर्ड दिलेला आहे. एवढंच नाही तर मला अधिक सांगायला आवडेल की प्रबोधन कुर्ला शाळेतून असा चुणूक दाखवणारा, बौद्धिक दृष्टिकोनातून चुणूक दाखवणारा एखादा विद्यार्थी घडला आणि फक्त आर्थिक परिस्थितीमुळे त्याला बाहेरच्या ठिकाणी शिक्षण घेता येत नसेल तर त्यासाठी त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ, कारण त्यांनी असं मत व्यक्त केले की मी माझ्या आईसाठी दवाखान्याचा तर खर्च करतच होते, पण असा खर्च एखाद्या चांगल्या मुलावरती खर्च झाला तर मला आवडेल आणि तो प्रबोधन कुर्ला शाळेतील असेल तर खूपच छान. त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या पालकांना बाहेर टूर करायचे आहे, कारण त्या सारा हॉलिडेज वर्ल्ड टूर एजन्सीच्या मालक आहेत, तर असं कोणाला प्रवास करायचा असेल ऑस्ट्रेलियात वगैरे तर तो प्रवासाचा खर्च जरी ते करणार असले तरी तिथे राहण्याचा, जेवण्याचा, खाण्याचा खर्च भरपूर असतो, तर तो खर्च त्या उचलणार आहेत असेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की कधीही तुम्ही इकडे येऊ शकता. चित्रे फॅमिलीविषयी काय सांगायचं, त्यांच्या आईसाठी ॲक्च्युली दुर्दैवी गोष्ट होती की त्यासाठी त्या इकडे आल्या होत्या, पण सहजच त्यांची पावलं शाळेकडे वळली आणि आपल्या शाळेमध्ये सगळे मुले इतक्या सुंदररित्या शिकतायत, शिक्षक अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांना शिकवतायत, संस्था चालक विश्वस्त त्या मुलांसाठी इतके झटतायत, पालकांना त्या शाळेविषयी असलेली आपुलकी, हे सगळं चित्र पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अगदी दुसऱ्या क्षणाला सांगितलं भाऊ शाळेला काय हवंय, आणि भाऊंनी अगदी सहजच गोष्ट सांगितली. जो बोर्ड आहे तो जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त किमतीचा बोर्ड आहे, परंतु त्यांनी मागे पुढे न पाहता ताबडतोब त्याची सोय केली आणि आज तो आपल्याकडे आलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुली जरी ऑस्ट्रेलियन झालेल्या असल्या तर तिकडचे ते नागरिक आहेत, तरी सुद्धा त्यांनी हे मत व्यक्त केले की आम्हाला जर भारतात यावंसं वाटलं तर आम्हाला या शाळेसाठी यावंसं वाटेल. ही आपल्या सगळ्यांच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर सुनीला चित्रे यांच्याविषयीची मम्माने सांगितलेली एक आठवण की मम्मा शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने स्वतःच्या घरात रोज खाऊ, वेगवेगळ्या पद्धतीचा खाऊ शिजवून आणत असतात आणि त्यासाठी लागणारं धान्य हे माझ्या शेतातून असावं अशी त्यांनी मनोमनी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी बऱ्याचदा मदतही केलेली होती. अशा खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी आता हे सांगितलेलं आहे की माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांना शाळेसाठी काही किंवा इतरांसाठी काही करण्याची इच्छा असते, त्यावेळी आता माझ्याकडे प्रबोधन कुर्ला शाळा आहे, ज्यांच्याकडून मिळणारी मदत आहे आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचणारी मदत आहे ते खऱ्या अर्थाने सत्कार मला लागणार आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्या चित्रे फॅमिलीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आता इथे प्रदीप चित्रे त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आमच्या सगळ्यांसोबत आपण 2 शब्द संवाद साधावा. सरांचा प्रथमच शाळेत येत आहेत, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्याकडे आहे. शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला भेट देऊन इथे आपलं स्वागत केलं जातं. फोटोग्राफर साहेब मला बोलायला शिकवलं आणि मी बोलत गेलो. जास्त वेळ घेत नाहीये. 2 गोष्टीची आठवण आणि 2 गोष्टी माझ्या मनामध्ये रुजल्या ते तुमच्याशी बोलतो. आज जेव्हा मी स्त्री शक्तीचा जागर ह्या दृष्टीतून आजचा दिवस जेव्हा मी साजरा करतो तेव्हा साक्षात स्त्री शक्तीचा जागर माझ्या समोर असताना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल जर 2 शब्द बोललो नाही तर कुठेतरी मी स्वतःला अपराधी समजेल असं मी समजतो. आमच्या बहिणी थोडक्यात सांगणार आहे, काही काळजी करू नका. आमच्या बहिणी कल्पना करा, पुरुषांचा असलेला हा खेळ
गोविंदा हा गोविंदा स्त्रियांनी का करू नये असा विचार करून ह्या मॅडम आपल्या नवऱ्याशी चर्चा करतात आणि अख्ख्या भारतभर त्या मुलीनं फिरून गोविंदाचा पहिला मान, महिलांचा पहिला मान मिळवणाऱ्या ह्या मॅडम या खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचं जागर आहे आणि त्यांच्या ह्या ऊर्जेला मी त्यांचा धीर म्हणून, भाऊ म्हणून मनापासून त्यांना सॅल्यूट मारतो. आता मी बोलतो माझ्या दिवंगत पत्नीबद्दल. थोडंसं काय झालंय, पत्नी बोलताना अगदी माझी जीभ जड झाली आहे. इतकी वर्ष या बाईशी संसार केल्यानंतर ही बाई मला कळली नाही किंवा पुरुषाला आपली बरोबर असलेली आपली सहचारिणी कळू नये याच्यासारखं दुःख नाही, जे दुःख मी भोगतोय. जेव्हा तिच्या मृत्यूनंतर तिच्याबद्दलच्या एक एक गोष्टी जेव्हा मला कळायला लागल्या त्यावेळी मला इतकं विलक्षण हे झालं की मी खरंच ह्या देवावर इतकी वर्ष संसार केला का, या हाताचं जे दिलंय ते ह्या हाताला तरी कधी कळून दिलं नाही अशी ती विलक्षण बाई. तिच्या आयुष्यात येणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष, प्रत्येक व्यक्ती ही तिचा परिवार होती आणि परोपकार हा तिचा धर्म होता. एवढ्यासाठीच ती एका 2 वाक्यात ती जगली. अशी की माझी बायको, तिला बायको बोलत असताना जी एवढ्यासाठी जड होते की इतक्या त्या भाग्यवान स्त्रीचं मी कोणतरी नातलग आहे, जवळचा नातलग आहे, जवळचा माणूस आहे म्हणून मला स्वतःला भाग्यवान समजण्या इतपत आज माझ्यावर ही वेळ तिच्या अकाली गाण्याने येऊन मला जाणवलेली आहे. आता वेळी माझी लेक स्वतः तुझ्या आईच्या पोटात म्हणजे गर्भातूनच ही बाई काहीतरी करण्याच्या निमित्ताने आलेली आहे. लेकीचं कौतुक एवढ्यासाठीच करून ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी परकीय देशामध्ये एक भारतीय, एक महाराष्ट्रीयन स्त्री नॅशनल अवॉर्ड घेण्या इतपत स्वतःचा बिझनेस इतक्या उंचीवर नेऊन ठेवते. लेख आहे म्हणून कौतुकाचे 4 शब्द मी बोलू नये अशातला भाग नाही, पण विलक्षण, इतकं विलक्षण की 6 महिने त्या मुलीने त्याला बिलकुल गिराईक सुद्धा मिळत नव्हतं. विचार केला एका मुलीचा दुधाचा खर्च जरी निघाला तरी मी धंद्याचा चांगला केला. अशा पद्धतीने त्या मुलीने म्हणजे व्यवसायातलं पेशन्स आणि त्याच्यातून तिने घेतलेली जी उभारी ती इतकी थक्क करणारी आहे की ती नॅशनल अवॉर्ड घेऊन जाते. एवढं तिचं ते श्रेय आहे. आणि अशी ही मुलगी आईच्याच पावलावर पाऊल टाकून जाईल आणि ही तिने ही जी शाळा आहे ही शाळा त्या बाबतीत भाऊंचं कौतुक एवढ्यासाठीच करीन. ऐकल्यासारखी कथा आहे ती. माझी लेक 13व्या दिवसासाठी आईच्या निधनानिमित्त आलेली आहे. भाऊंची इच्छा आहे की रचनाने या शाळेत यावं, पण येण्याची शक्यता बिलकुल नाही म्हणून त्यांनी काय केलं की तिची जे लेक आहे ते लेकीला म्हणे मी घेऊन जातो आणि ही शाळा दाखवतो. तिथल्या शाळा ह्या कल्पनेच्या पलीकडच्या तुमच्या माझ्या की काय विलक्षण शाळा असतात त्या. तर त्या मुलीला घेऊन गेल्यानंतर तिची आई म्हणते ही मुलगी माझी, तिथे जाऊन काय बोलणार म्हणून आईबरोबर बाप पण निघाला. आणि अशा ह्यांच्या हुशारीने हे सगळं कुटुंब या शाळेत आलं. या शाळेतलं हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं की आम्ही आमच्या मुलांना काय देतो. इथली लॅविशली त्यांना आम्ही जगायला देत असताना भाऊसारखा एक माणूस, बहिणीसारखे एक व्यक्ती ह्या झोपडपट्टीमधल्या लोकांना एकत्र करून त्या अगदी डोंगरावर त्या शाळेमधली ह्या ह्याच्यावर त्याने हे करते, विविध उपक्रम राबवतो आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी हा एक रस्त ज्या पद्धतीने स्वतःला होऊन घेतले त्याच्यासाठी कुठेही आपल्याकडे तुलना करायला विलक्षण अवलिया म्हणून म्हणे या माणसाचं कौतुक ऑस्ट्रेलियामध्ये याच्यापेक्षा 10 पटीने अधिक झालं असतं. अहो तिची परिस्थिती अशी आहे की समजा मी आहे, हे भाऊ आहे आणि तुमच्या माझ्यातल्या 7-8 जण आपण जर ठरवलं की आपण मी सांगणार मी 100 किलोमीटर चालतोय, 100 किलोमीटर चालल्यानंतर तिथे त्याच्यावर असलेले 5-50 जे मित्र आहेत ते $100 त्याला देतात. तू 100 किलोमीटर चालल्याबद्दल 100 आणि मग तो काय करतो ती जगलेली जी आहे पैसा अडका तो सगळं कुठेतरी ह्याला दान करतो. आता हा जो माणूस जर असता तर माझ्या माहितीप्रमाणे अशा 25 शाळा या माणसांनी मुंबईसारख्या झोपडपट्टीमध्ये उभा केल्या असतात. तिथे हा माणसाचं कौतुक त्या देशाने केलं असतं. अशा चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल भाऊ
पहिली तुमचं मनापासून मी तुम्हाला धन्यवाद करतो की स्त्री शक्तीची जी आहे माया ही अशाच स्वरूपाने सर्वत्र पसरो आणि देवी महालक्ष्मी देवी या काही तुम्ही ज्या ज्या देवीला पुस्तक ती ताकद तुमच्या मागे उभी राहू अशी मी परमेश्वराजवळ मातेजवळ विनंती करतो आणि मनसुक्त पुढे करतो. धन्यवाद सर. एक गोष्ट कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये जरी वाईट घडत असली तर एका बाजूला चांगली घडत असते. मॅडमच्या जाण्याने त्या निमित्ताने त्या इकडे आल्या आणि शाळेसोबत जोडल्या गेल्या आणि इथून पुढे आपल्यासोबत आपले सदैव ते हितचिंतक राहणार आहेत. त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ आपला आभार मानतो. आभार कसे मानू हा थोडासा प्रश्न आहे माझ्याकडे. कारण प्रदीप आणि मी दोघं जेव्हा भेटतो त्यावेळी एकमेकाशी वाद घालण्यात जास्त वेळ जातो. मग प्रदीप आज तू भाषणात अमुक चूक केलीस किंवा हे बोलला असतास तर खूप चांगलं झालं असतं किंवा आज तुझं भाषण खूप चांगलं झालं असं राजकीय प्रवासात प्रदीप मला सतत सातत्याने मार्गदर्शन करतात. मजा अशी आहे की ज्यावेळी प्रबोधन कुर्ल्याची मोफत औषध पेढी सुरू केली त्यावेळी सुनीला वहिनीने पहिल्यांदा इथे सहभाग घेतला. ती औषध पेढी केवळ गरिबांसाठी होती. 2 रुपयात 1000 रुपयाची पण औषधं देत होतो. त्या औषध पेढीला AC करून देण्यासाठी सुनीला वहिनीने सहभाग घेतला. आपले त्या जिथे होत्या तिथे काय त्यांचं नाव होतं अजित भावे ते इंटेरियर होते. संपूर्ण औषध पेढी ही खूप सुसज्ज केली. कधी कधी स्वप्न अपुरी राहतात, कधी कधी स्वप्नांना वेळ नसतो. स्वप्नांना असं वाट बघावी लागते की आपलं स्वप्न कसं पूर्ण होईल किंवा काय. ज्यावेळी आम्ही वृद्धाश्रमासाठी जागा शोधत होतो त्यावेळी या दोघांनी सांगितलं की जागा कशाला शोधतोस आणि आपल्याला तिथे आम्ही 11 तारखेला 11:11 पाया खणला. माझ्या माहितीप्रमाणे 12 रूम्स पण उभे केले. एक हॉल छोटा उभा केला. पण ईश्वराचं संकेत काय मला माहिती नाही. कदाचित ते वहिनी गेल्यानंतर कदाचित ते पूर्ण व्हायचं असेल. कारण त्या बाईने एकच सांगितलं, मला खूप लोक आले विचारायला की इथे मी विकत घ्यायला आले, पण त्यांनी सांगितलं भाऊच्या मुलीसाठी जे ठेवलेलं आहे ते मी भाऊच्या परवानगीशिवाय देणार नाही. आणि मी पण काय बोलतो देऊ टाका, पण नाही म्हणजे तुला जेव्हा जमेल त्यावेळी ते वृद्धाश्रम तयार होईल, पण मी पल्लवीच्या नावाने ठेवलेली जागा ही मी कोणालाही देणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. पहिले एकदम बोलबाण. तिने ज्यावेळी एक देवीचं मंदिर याला माहुल गावात हे केलं, त्याचं खूप सुंदर मंदिर बांधलं आणि बाळासाहेबांना सांगितलं की मी मंदिर बांधले, त्याचं उद्घाटन तुमच्याच हस्ते व्हायला. आणि बाळासाहेब सुद्धा मासह त्या मंदिराचं उद्घाटन करायला. ही एक दैवी शक्तीच होती ना म्हणा. तर या अशा आमच्या वहिनीने तिने तिच्या म्हणजे ती मरणासन्न असताना सुद्धा मला तिने सांगितलं, भाऊ मला त्या मुलांसाठी धान्य पाठवायचं. प्रदीप आपल्या शेतातलं धान्य त्या शाळेत गेलं पाहिजे. हे काही कमी नाही. आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी मी आज पालकांना का सांगतो. पालकांना वाटतं चला शाळा आहे, शाळेत आम्ही मुलांची फी भरतो, शाळेत कोण ना कोणतरी आणून काही ना काहीतरी देतं, पण नाही. अशी माणसं जोडावी लागतात. आज मी तुम्हाला या प्रसंगा
च्या दिवशी मी हेच सांगेन की माणसं जोडा, तुम्ही माणसं जोडा, कारण तुम्ही जोडलेली माणसं या शाळेला जेव्हा येतील, या शाळेचा उत्कर्षाला साठी झटतील, तेव्हा पर्यायाने तुमच्या मुलांना सुद्धा आणखी म्हणजे आज आता मगाशी हे काही जण मला म्हणाले की लवकर या भाऊ, खूप उकाळतंय, पत्रे तापले. तेव्हा मी मागाशीच सांगितलं की माध्यमिकच्या सगळ्या शिक्षकांना सांगितलं 100 विद्यार्थी जर पुढे वाढले तर 4 वर्ग मी एसी पण त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा पालकांना मेहनत घ्यावी लागणार. 100 पालकांनी एक ऍडमिशन आणलं तर 100 झाले ना. मराठी शाळा आज कमी कमी होत चालल्या आहेत, पण प्रबोधनपूरला शाळा हे पालक, शिक्षक आणि हितचिंतक याच्यामुळे दिवसेंदिवस आजच मला वाटतं संच मान्यता होती आणि मॅडम आपल्या अगदी आनंदाने मला सांगायला आपला क्लास वाटला, आपल्या नाही कपात नाही, आपली संख्या बरोबर आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ते प्रतीक सारखे अनेक लोक आपल्या बरोबर येतात. आता मला फक्त शेवटचं एकच सांगायचं, खरं तर मला शुभांगीने सांगितलं आभार मानायला भाऊ येत आहेत, पण तिलाही माहिती आहे आभार मानता मानता भाऊ काही ना काहीतरी मागण्याचं काम करतात. तर मी तुमच्याकडे पहिलं मागितलं एका पालकाने एक विद्यार्थी, शिक्षकांना तेच सांगितलं आणि प्रदीपच्या लेखीने जे मला सांगितलं खरोखर मला असं वाटतं की दोन्ही मुख्याध्यापिका विश्वस्त आणि तुम्ही सगळ्या शिक्षकांनी जर मनावर घेतलं तर ऑस्ट्रेलियाला आपली सहल जाऊ शकते. जाण्या येण्याचा खर्च तिथे काय सोय करायची ती त्याची लेख करेल, त्याची खात्री मला आहे, त्याची मला खात्री आहे. कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात, माणसं सोन्यासारखी असतात, पण त्या सोन्याला ओळखणारी परत आपण पण ओळखलं पाहिजे ना. तर आपण नाही ओळखलं तर काय उपयोग आहे. तेव्हा आज या निमित्ताने खरं तर मला इथे आमची रचना ऐकत असेल, पाहत असेल तर रचनाला मी सांगेन की ही शाळा तुझी आहे, तुझ्या आईची आहे, तुझ्या बाबांची आहे आणि तुझ्या काका काकीची पण. त्यामुळे या शाळेवर तुला जे जे करता येईल, मी असं म्हणणार नाही की या शाळेत खूप गरीब बसतात, अमुक आहे, कारण मग तो माझ्या पालकांचा अपमान आहे. परिस्थिती आर्थिक कशी असू दे, पण प्रबोधनपूरला शाळेत माझा पालक गेला पाहिजे या अट्टहासाने पालक नेहमी इथे अगदी उत्स्फूर्तपणे येत असतात. बस ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्या आणखी कशा होतील याच्यासाठी पालकांनी पण जरा सहभाग घ्यावा. प्रदीप तर काय म्हणजे मला वाटतं या शाळेतील लायब्ररीची पुस्तकं हे कोणालाच माहिती नाही, फक्त मला एकट्याला माहिती आहे, प्रदीपला पण माहिती नसेल कदाचित. त्याच्या वडिलांच्या नावाने आपण एक पल्लवी वाचनालय सुरू केलं होतं मानपूरला, आणि ज्यावेळी ती मानपूर शाखेचं दुरावस्था झाली त्यावेळी तिकडली कपाटं उचलून इकडे आणली. गरीब ती पुस्तकं आज आहेत. आज मी अभिमानाने सांगेन 5-1 लाख रुपयाची पुस्तकं वाचनालयात आहेत. आता काही वेळा पालक वाचत नाही, शिक्षक कधी कधी कंटाळा करतात, पण मला मात्र तो उत्साह अजून कायम आहे की पुस्तकं वाढली पाहिजे. पुस्तकं वाढल्यानंतर तरी का होईना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की वाचलीच पाहिजे. आता एक पालकांसाठी मी नेहमी म्हणतो, पण मी शिक्षकांसाठी पण मी पालकांसाठी एक जाहीर करतो की या वर्षभरात जो पालक अतिशय जास्तीत जास्त पुस्तकं वाचेल त्याला रोज 1000 रुपयाचं पारितोषिक, कारण वाचलं पाहिजे. आपल्या मुलाचं भवितव्य जे आहे ते तुमच्या वाचण्यामुळे उज्ज्वल होणार आहे. तेव्हा तुम्ही वाचा. कुणीतरी असं म्हणेल की आम्हाला वाचायला त्रास होतो किंवा आम्हाला वाचता येत नाही, असं मला तर वाटत नाही. कोण न वाचता येणारे पालक आहेत.
पण ज्यांना नाही असं वाटत असेल आपल्या पाल्याकडनं वाचून तर मी इथेच थांबतो, कारण सगळ्या गटून थकून आलेले आहेत आणि विश्वस्त त्याच याच्यात बघते कदाचित अजून मला ते चष्म्यातनं कळलं नाही, डोळे वाटारले पण बाबा आता चला आवडा उकाळतं पण किंवा पुन्हा एकदा सांगतो उकाळते म्हणून मी AC लावून देणार, पण विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाली पाहिजे. बस इथेच थांबूया आणि आजच्या दिवसानिमित्त पुन्हा एकदा आपण मनोमन प्रार्थना करूया की राष्ट्रीय पारितोषिक रचनाने मिळवलेलंच आहे ऑस्ट्रेलियाचं, पण त्या पलीकडे रचनाला त्या तिच्या व्यवसायात प्रत्येक देशाचं एक बक्षीस पारितोषिक मिळावं ही देवीच्या चरणी प्रार्थना करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.